झी 24 तास एक पाऊल पुढे। रेल्वे तिकिटांचे दर तर वाढले, मात्र सोयी सुविधा अपुऱ्याच आहेत। झी 24 तास आपल्या समस्यांची रेल्वे या मोहिमेअंतर्गत दररोज प्रवाशांच्या समस्या मांडताय। मुंबईमध्ये लाखो महिला दररोज लोकलने प्रवास करतात, मात्र शौचालयासारख्या प्राथमिक सुविधांसाठीही महिलांना तडजोड करावी लागते। मुंबईमधल्या काही रेल्वे स्टेशन्सवरील महिलांच्या प्राथमिक सुविधांचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप यांनी। मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या रेल्वेतून दररोज लाखो महिला प्रवाशीही प्रवास करत असतात। प्रवाशांच्या त्या तुफान गर्दीत ट्रेनमध्ये चढायला मिळालं तर नशीब, आणि लोकलच्या त्या डब्यामध्ये उभं राहायला पुरेशी जागा मिळाली तर तेवढंच काय ते समाधान। पण महिलांची खरी अडचण तेव्हा येते जेव्हा त्यांना नैसर्गिक विधीसाठी शौचालयात जावं लागतं। मी सध्या आहे कुर्ल्यामध्ये रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वरील महिला शौचालयामध्ये। ते सगळं ओपन ठेवलेलं आहे। इथे कोणती महिला शौचालयासाठी बसू शकेल, आणि एक जी दुसरी व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे ती तुम्ही बघू शकता। कशा पद्धतीने पाणी नसल्यामुळे दुर्गंधीचं साम्राज्य आहे। आतमध्ये साधा नळही नाहीये। मी इथली साफसफाई करता का? आतमध्ये तर खूप घाण आहे, पाणीही नाहीये, पाण्याचा नळही नाहीये, काय सांगाल? टूटी नहीं लगाए ना। हाँ ना, टूटी नहीं लगाए। पैसे लेते हो सफाई के लिए? लोगों से पैसे लेते हो? हाँ। कितने रुपए लेते हो? 2 रुपये। कधी बी आलं ना 8 वाजता 8:30 वाजता बंद असतं ते। सगळ्या बायका बाहेर करतात लगेच, आणि सुट्ट्यासाठी एवढी परेशान आहे ना, 2 रुपये 3 रुपये घेतात, देत नाही लवकर पैसे। मग आम्हाला ते असं जायला लागतं, आणि ते सगळे बापे बसलेले तर खाली बसायला लबी करायला लय त्रास होता आम्हाला। कुर्ला रेल्वे स्टेशन नंतर मी आता आली आहे सायन रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरील महिला शौचालयामध्ये। इथली परिस्थिती त्याहून भयानक अशी दिसतीये, त्याहून वाईट आहे। इतकी दुर्गंधी आहे की श्वास घ्यायलाही त्रास होतोय। इथली परिस्थिती बघून लगेच लक्षात येत आहे की कित्येक महिन्यांपासून इथे साफसफाई झालेली नाहीये, हे लगेच लक्षात येत आहे। पाण्याची कमतरता आहे, पाणी नाही असं म्हटलं तरी चालेल। शिवाय प्लॅटफॉर्मच्या एका कोपऱ्यात शौचालय असल्यामुळे इथे लाईट नाहीये, आणि लाईट नसल्यामुळे अत्यंत असुरक्षित असं वातावरण आहे। कुर्ला आणि सायन नंतर मी आता आली आहे चिंचपोकळी रेल्वे स्टेशनवर, जिथे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2च्या एका कोपऱ्यामध्ये महिला शौचालय असल्याचा बोर्ड तर लावलेला आहे। पण इथे जर आपण परिस्थिती बघितली तर स्वच्छता, अस्वच्छता किंवा असुरक्षिततेचा प्रश्नच येत नाही, कारण महिला शौचालय असं लिहिलेलं असलेला जो दरवाजा आहे त्याला कुलूप असलेला आपल्याला दिसतंय, म्हणजे महिला शौचालय जे आहे ते बंद आहे। दुसरीकडे जर आपण बघितलं तर पुरुषांचं जे शौचालय आहे ते चालू असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। महिलांना ज्यांना नैसर्गिक विधी कुठेही बाहेर करण्यासाठी दुसरा पर्याय नाहीये, त्यांचं शौचालय मात्र बंद ठेवण्यात आलेलं आहे। कर्जत, कसारा, विरार, बदलापूर, अंबरनाथ, आसनगाव येथून प्रवास करणारा 1.5 ते 2 तासानंतर तो प्लॅटफॉर्मला उतरल्यानंतर नैसर्गिक ह्याच्याप्रमाणे त्याला जर आवश्यकता भासली तर महिलांसाठी आणि पुरुषांसाठी काही ठिकाणी टॉयलेट उपलब्धही असले तर ते स्वच्छ नसतात। महिलांची तर अशी अवस्था आहे की काही ठिकाणी तिथे टॉयलेट उपलब्ध आहे, म्हणजे आता उदाहरणार्थ तुम्ही आता इथे दाखवलंच आहे की तिथे कुलूप आहे। अशीच अवस्था बऱ्याच प्लॅटफॉर्मवरती अशीच असते, किंवा मग त्याची दुरावस्था असते। रेल्वे प्रशासन म्हणत असलं की 10 वर्षानंतर आम्ही पहिल्यांदा तिकीट दरवाढ केली आहे, हे जितकं खरं आहे तितकंच 10 वर्षात सोयी सुविधांमध्ये मात्र वाढ झालेली नाही, हेही तितकंच खरं असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट अशोक सोनावणेसह दीपाली जगताप, झी 24 तास, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।